विद्यार्थी मित्रांनो, वेलकम all of you in Rajkumar Tirvane's YouTube channel. Today we are going to learn modern periodic table. आपल्याला या व्हिडिओमध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजेच आधुनिक आवर्त सारणीचा अभ्यास आपण यामध्ये करणार आहोत. तर मॉडर्न पिरियोडिक टेबलचा जो नियम आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊया. Properties of elements are a periodic function of their atomic numbers. ज्यावेळेस आपण दोन पिरियोडिक टेबलचा अभ्यास करतो आहे, एक मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबलचा जो पिरियोडिक लॉ आहे तो आपल्याला सांगतो आहे की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मग आपण या ठिकाणी मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जो पिरियोडिक लॉ आहे तो आहे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर ए पिरियोडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ओके, हे आपल्याला आपण या ठिकाणी बघतो आहोत, अभ्यास करत आहोत. मग आपल्याला प्रश्न पडतो की स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. मग या मॉडर्न पिरियोडिक टेबलची रचना कशी आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. मग मॉडर्न पिरियोडिक टेबल जो आहे यामध्ये 7 हॉरिझॉन्टल रोज आहे. ओके, आपल्याला हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल माहिती आहे. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे ज्याला म्हणतो आपण, आणि व्हर्टिकल म्हणजे उभी रोज. मग यामध्ये या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये काय आहे, पहिलं त्याच्या स्ट्रक्चरचा जेव्हा आपण अभ्यास करतो, रचनेचा जेव्हा आपण अभ्यास करतो आहे, मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन 7 हॉरिझॉन्टल रोज कॉल्ड द पिरियड. हे जे हॉरिझॉन्टल रोज आहे त्याला पिरियड्स म्हणतात. आणि असे किती पिरियड्स आहे यामध्ये, देअर आर 7 पिरियड्स. या ठिकाणी नंबरिंग केलेलं आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे 7 जे हॉरिझॉन्टल रोज जे असतात त्यांना पिरियड्स म्हणतात. आणि देअर आर 7 पिरियड्स इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. ओके, त्यानंतर व्हर्टिकल कॉलम आपल्याला या ठिकाणी आपण बघतो. या टेबलमध्ये व्हर्टिकल कॉलम, उभे कॉलम जे आहे याची संख्या किती आहे, 1 to 18. उभे कॉलम किती आहे, 1 to 18 कॉलम आहे. आणि याला म्हटल्या जाते, याला काय म्हटलं जाते, ग्रुप्स म्हटल्या जाते. ओके, आणि अशा पद्धतीनं इथे मॉडर्न पिरियोडिक टेबलचे बॉक्सेस तयार झाल्याचं आपल्याला दिसतो आहे. मग 7 रोज आहे. 2 रोज आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम. याच्या बॉटममध्ये, याच्या हा जो बॉटम आहे यामध्ये 2 रोज जे आहे ह्या सेपरेट दर्शवलेले आहे. त्याचं काय कारण असेल तर हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. याला लॅन्थेनाइट सिरीज आणि ॲक्टिनाइट सिरीज म्हणतात. लॅन्थेनाइट LA पासून सुरू झाला आहे आणि ॲक्टिनाइट म्हणजे AC पासून सुरू झालेलं आपल्याला दिसते आहे. ॲक्टिनाइट आणि लॅन्थेनाइट सिरीज. ओके, याच्यामध्ये या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये 118 बॉक्सेस आहेत. एकूण टोटल हाऊ मेनी एलिमेंट्स, सध्याच्या काळामध्ये आजच्या स्थितीला किती एलिमेंटचा शोध लागलेला आहे, 118 118 118 एलिमेंट्स आहे. आणि या 118 एलिमेंटचं क्लासिफिकेशन मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. आपण या ठिकाणी बघूया किती यामध्ये रोज आहे आणि किती कॉलम आहे हे आपण अभ्यासल्यानंतर मित्रांनो, आपण या पिरियोडिक टेबलला ज्या 2 खाली जे कॉलम्स दिसतात ज्याला आपण लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज म्हणतो आहे, आणि यांचा जो समावेश आहे हा F ब्लॉक एलिमेंट्समध्ये होतो, ज्याला इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स असं म्हटल्या जाते. आपण स्टेप बाय स्टेप हा पिरियोडिक टेबल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे यामध्ये किती बॉक्सेस आहे, एकूण आहे 118 बॉक्सेस आहे. ओके, या ठिकाणी बघा एकूण 118 बॉक्सेस आहे. आपण या ठिकाणी बघा 118 बॉक्स आहे. ओके, तर यामध्ये 118 बॉक्सेस आहे म्हणजे प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येक एलिमेंट्सचं स्थान दिल्याचं आपल्याला दिसून येते आहे. म्हणजे यामध्ये आपण पाहतो आहे हा जो मॉडर्न पिरियोडिक टेबल आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू एलिमेंट्स वेअर एस्टॅब्लिश
एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय मॉडर्न पिरियॉडिक टेबल इज नाव कम्प्लिटली फिल्ड. सध्याच्या काळामध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबल जे आहे हा पूर्णपणे भरलेला आहे. यामध्ये 118 एलिमेंट्स आहे जे डिस्कवर्ड झालेले आहे. हा जो पूर्ण पिरियॉडिक टेबल आहे हे 4 ब्लॉकमध्ये आपल्याला दिसतोय. आपण वन बाय वन एक एक ब्लॉक पाहू. बघा, लुक ॲट हिअर. या ठिकाणी आपल्याला दिसतोय यस ब्लॉक एलिमेंट. ओके, यस ब्लॉक एलिमेंट. त्यानंतर इथे दिसत आहे यस ब्लॉक एलिमेंट, नंतर डी ब्लॉक एलिमेंट. ओके, त्यानंतर या ठिकाणी दिसते आहे पी ब्लॉक एलिमेंट. यस ब्लॉक, डी ब्लॉक, पी ब्लॉक आणि या ठिकाणी एफ ब्लॉक. असे एकूण किती ब्लॉक्स आहे? 4 ब्लॉक्स मध्ये या हा टेबलमध्ये त्याचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. 4 भाग त्याचे पाडलेले आहे. ओके, द यस ब्लॉक जो आहे, यस ब्लॉक आपण बघूया. यस ब्लॉकचे जर एलिमेंटचा आपण अभ्यास केला आहे मित्रांनो, तर आपल्याला काय दिसते आहे यामध्ये? पहिला आणि दुसरा ग्रुप आहे. यस ब्लॉकमध्ये काय दिसते आहे आपण या ठिकाणी बघूया. हा यस ब्लॉक आहे. यस ब्लॉकमध्ये ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आणि द ग्रुप 13 ते 18 जे दिसते आहे, ग्रुप नंबर 13 ते 18 जो दिसतोय आपल्याला या ठिकाणी, ग्रुप नंबर 13 ते 18 यामध्ये पी ब्लॉक एलिमेंट दिसते आहे. 13 ते 18 हा पी ब्लॉक आहे. हा यस ब्लॉक पहिला आणि दुसरा. 13 ते 18 हा आहे पी ब्लॉक एलिमेंट आहे. ओके, ग्रुप नंबर 3 ते 12 हा ग्रुप नंबर 3 ते 12 जो दिसतो आहे आपल्याला, हा 3 ते 12 डी ब्लॉक आहे. ओके, म्हणजे यस ब्लॉक पहिला दुसरा ग्रुप आहे. पी ब्लॉक 13 ते 18 ग्रुप आहे आणि तिसरा ते 12वा ग्रुपमध्ये डी ब्लॉक एलिमेंट्स यामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. ओके, त्यानंतर लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट सिरीज जी आहे, जी या पिरियॉडिक टेबलच्या सर्वात खाली आपल्याला हे जे 2 रो दिसतात. ओके, हे लॅन्थेनाइट आणि ॲक्टिनाइट जे सिरीज दिसतात आपल्याला, यांना काय म्हटलं जाते माहिती आहे? त्याला एफ ब्लॉक म्हटलं जाते. ओके, या ठिकाणी लिहिलेलं आहे एफ ब्लॉक म्हणजे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. ओके, तर या पद्धतीनं हे झिगझॅग लाईन दिसते ड्रॉन इन द पी ब्लॉकमध्ये. पी ब्लॉकमध्ये एक या ठिकाणी बघा, हा जो पी ब्लॉक आहे यामध्ये झिगझॅग लाईन आपल्याला दिसते आहे. बघा, ही झिगझॅग लाईन आहे या ठिकाणी दिसते आपल्याला. ही झिगझॅग लाईन आपल्याला दिसते आहे. ओके, द मेटॅलॉइड एलिमेंट्स आहे. हे कोणते आहे? मेटॅलॉइड्स एलिमेंट्स दिसते आपल्याला. तर मेटॅलॉइड्स एलिमेंट आपल्याला या ठिकाणी बघतोय आपण. ऑल द मेटल्स लाय ऑन द लेफ्ट साईड. म्हणजे या लेफ्ट साईडला, ही जी लेफ्ट साईड आहे यामध्ये मेटल्स दिसतात आपल्याला. लेफ्ट साईडला मेटल्स आहे. ओके, ऑल मेटल्स लाय ऑन लेफ्ट साईड ऑन द झिगझॅग. हे जे झिगझॅग लाईन आहे या झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला मेटल्स आहे. ओके, आणि नॉन मेटल्स आहे राईट साईडला नॉन मेटल्स आहे. हे सुद्धा आपण या मॉडर्न पिरियॉडिक टेबलची रचना आपण अभ्यास करत असताना या ठिकाणी बघू शकतो आहे. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे यामध्ये आतापर्यंतच्या शोधलेल्या सर्व एलिमेंटला स्थान देण्याचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण पाहतो आहे की सर्व प्रकारचे जे ग्रुप आहे, ग्रुप ऑफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहतो आहे. तर या ठिकाणी पुन्हा याचं आपण वैशिष्ट्य पाहतो आहे. पिरियड द नेबरिंग एलिमेंट डिफर स्लाइटली इन देअर प्रॉपर्टीज व्हाईल डिस्टंट एलिमेंट डिफर वाईडली इन देअर प्रॉपर्टीज. एलिमेंट इन द सेम ग्रुप, प्रत्येक ग्रुपमधले जे एलिमेंट्स असतात, म्हणजे एलिमेंट इन द सेम ग्रुप, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. एलिमेंट इन द सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी. एलिमेंट इन द सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी अँड ग्रेडेशन इन देअर प्रॉपर्टीज. This character of the groups and period in the modern periodic table are because of the electronic configuration of the element. It is the electronic configuration of the element which decides the group and the period in which it is placed. कोणत्या पिरियडमध्ये आणि कोणत्या ग्रुपमध्ये तो एलिमेंट आहे हे त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशननुसार ठेवण्यात आलेलं आहे. मग काय वैशिष्ट्य आहे ग्रुप्स आणि पिरियडचं, तर या ठिकाणी आपण बघूया. बाय द कंपॅरिझन ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स, व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन ए ग्रुप शोज सिमिलर
similarity and gradation. Okay, the properties of element changes slowly while going from one end to the other. म्हणजेच लेफ्ट टू राईटला जर आपण गेलो ग्रुपमध्ये तर प्रॉपर्टीजमध्ये फरक झाल्याचं, स्लाइटली फरक, थोडाफार फरक झाल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. त्यानंतर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनमध्ये जर आपण पाहिलं पहिल्या ग्रुपमध्ये तर पहिला जो ग्रुप आहे हा अल्कली मेटलचा आहे. या ठिकाणी आपण बघूया हा पहिला ग्रुप जो आहे अल्कली मेटलचा आहे. ओके, फर्स्ट ग्रुप is from the family of alkali metals is the same. Similarly, if you look at the element from any other group, you will find the number of their valence electrons to be the same. जसं आता बेरिलियम जर आपण पाहिलं, बेरिलियमचा जर आपण या ठिकाणी बघितलं, असा अभ्यास केला आपण बेरिलियमचा, तर आपल्याला काय दिसते आहे. ओके, बेरिलियम या ठिकाणी आपण बघू शकतो हा बेरिलियम आहे. मग बेरिलियमचा जर आपण अभ्यास केला, मॅग्नेशियम दिसते बेरिलियम नंतर, मॅग्नेशियम, त्यानंतर कॅल्शियम आहे, त्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हा बिलॉंगिंग टू द ग्रुप 2 हा दुसऱ्या ग्रुपमध्ये आहे आणि दॅट इज द फॅमिली ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल. पहिला जो होता तो अल्कली मेटल होता, हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे ग्रुप नंबर 2. देर आर 2 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल. म्हणजे मॅग्नेशियम जर आपण बघतो म्हटलं तर मॅग्नेशियम मध्ये 12 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 2, 8, 2. लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहे. ओके, there are 2 electrons in their outermost cell. Similarly, there are 7 electrons in the outermost cell of the elements at fluorine. फ्लोरीनचा जर आपण या ठिकाणी अभ्यास करतोय म्हटलं, हा ठिकाणी बघा 7वा ग्रुपमध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे. यामध्ये जर आपण पाहिलं 17 नंबरचा जो हा ग्रुप आपण या ठिकाणी बघतो आहे, फॅमिली ऑफ द हॅलोजन फॅमिली म्हणतात त्याला. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हा हॅलोजन फॅमिलीचा ग्रुप आहे. ओके, हे आपल्या लक्षात आलं असेल. तर व्हाईल गोईंग फ्रॉम टॉप टू द बॉटम विथ एनी ग्रुप, कोणत्याही ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम आपण वरून खाली जर आलो तर 1 इलेक्ट्रॉन सेल गेट्स ॲडेड ॲट ए टाइम. From this we can say that electronic configuration of the outermost cell is characteristic of a particular group. However, as we go down to a group, the number of cell goes on increasing. ओके, हे सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो परत की मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये काय आहे. एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक नंबर. हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे, मॉडर्न कॅरेक्टर आहे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं, की यामध्ये एलिमेंट्स आर अरेंज इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटोमिक नंबरनुसार आहे. जसं हायड्रोजन असेल, हेलियम आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, इन्क्रीजिंग नंबर ऑफ ॲटोमिक नंबरनुसार आहे. व्हर्टिकल कॉलम्स आर ग्रुप. पुन्हा आपण बघूया, व्हर्टिकल जे कॉलम्स आहे त्याला ग्रुप्स म्हणतात आणि हे 18 ग्रुप्स आहेत. आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप शोज सिमिलॅरिटी. लिथियम, सोडियम, पोटॅशियम सेम आहे आपल्याला दिसते आहे. हॉरिझॉन्टल रोज आर कॉल्ड द पिरियड्स. देर आर 7 पिरियड्स. द प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट चेंजेस स्लोली फ्रॉम वन एंड टू अनदर एंड ऑफ द पिरियड. तर अशा पद्धतीनं आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल मित्रांनो समजून घेत असताना तर आपल्याला आपण फार चांगल्या पद्धतीनं, किती योग्य पद्धतीनं यामध्ये त्याची रचना केली आहे तर हे आपल्याला दिसते आहे. यू विल फाइंड दॅट द नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इज डिफरंट इन अदर एलिमेंट्स. ओके, द न्यू पिरियॉडिक सेलमध्ये पाहतो आपण. तर अशा पद्धतीनं मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे तर कशा पद्धतीच्या प्रॉपर्टीज आपल्याला दिसते आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स इन ए पिरियड और ग्रुप ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल आर कम्पेअर्ड. सर्टन रेग्युलरिटीज ऑब्झर्व इन देअर व्हेरिएशन. इट इज कॉल्ड द पिरियॉडिक ट्रेंड इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर अशा पद्धतीनं मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये आपण त्याचे वैशिष्ट्य बघत असतो आहे. ओके, तर हे वैशिष्ट्य आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलचं अभ्यासत असताना आपल्याला यामध्ये जे डिफरंट कलर्स दिसतात त्या कलरचं काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघूया. यामध्ये जेवढे काही ब्लॅक कलर्स दिसतात आपल्याला,
ब्लॅक कलरचे एलिमेंट दिसतात, 118 एलिमेंट्स आहे टोटल. हे ब्लॅक कलरचे जे एलिमेंट्स आहे दीज आर सॉलिड्स. ब्लॅक कलर एलिमेंट शोज सॉलिड. ओके. आणि गॅसेस जे असतात हे रेडमध्ये आहे. जेवढे काही गॅसेस आहे हे रेड कलरमध्ये आपल्याला दिसतात. गॅसेस शोज इन रेड कलर. आणि लिक्विड्स जे आहे ते ब्ल्यू कलरमध्ये दिसते आपल्याला. CCM दिसते आपल्याला. ओके. गॅलियम दिसणार. हे ब्ल्यू कलरमध्ये आपल्याला दिसतात. ओके. तर रेड, ब्ल्यू आणि ऑरेंज आहे सिंथेटिक एलिमेंट जे आहे. हे सिंथेटिक एलिमेंट जे आहे हे ऑरेंज कलरमध्ये आपल्याला दिसत आहे. यामध्ये त्यांची रचना अशा पद्धतीनं केलेली आहे. आणि शेवटचा जो ग्रुप आहे 0 एलिमेंट किंवा त्याला नोबेल गॅसेस जे म्हणतात, तर हा नोबेल गॅसेस 18वा जो ग्रुप आहे. ओके. याला 0 एलिमेंट ग्रुप किंवा नोबेल गॅसेस म्हणतात. हेलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन. तर हे एलिमेंट शेवटी आहे लेफ्ट साईडला, लेफ्ट साईड ऑफ द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा अभ्यास आपण करत असताना कशा पद्धतीची रचना यामध्ये केलेली आहे हे सुद्धा आपण यामध्ये बघतो आहे. ओके. तर अशा पद्धतीचा रचना आणि आपण अभ्यास सुद्धा आपण यामध्ये करत असतो. म्हणजे मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा जर आपण अभ्यास केला तर कशा पद्धतीनं त्याची रचना आहे हे सुद्धा आपण यामध्ये या टेबलच्या साहाय्यानं आपण अभ्यासू शकतो आहे. ओके. तर कशा पद्धतीची त्यामध्ये त्या पिरियॉडिक ट्रेंड्स कसे आहे. मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स इज क्लिअरली अंडरस्टँड फ्रॉम द पोझिशन इन द मॉडर्न पिरियॉडिक table. Okay. While going from left to right within a period, the outermost shell remain the same. However, the positive charge on the nucleus goes on increasing while the atomic radius goes on decreasing, and thus effective number charge goes on increasing. As a result of this, tendency of atom to lose valence electron decreases within a period from left to right. तर अशा पद्धतीनं त्यांची रचना आपल्याला दिसते आहे. म्हणजे while going downward in any group, the electropositivity of the element goes on increasing while their electronegativity goes on decreasing. While going from left to right in any period, the electronegativity of the element goes on increasing while their electropositivity goes on increasing. Larger the electropositivity of or electronegativity of the एलिमेंट हायर द रिॲक्टिव्हिटी. अशा पद्धतीनं यामध्ये ग्रेडेशन केल्याचं आपल्याला दिसून येते आहे. ओके. तर यामध्ये आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा अभ्यास करण्याचा प्रयत्न मित्रांनो आपण या ठिकाणी केलेला आहे. ओके. तर आपल्याला मॉडर्न पिरियॉडिक लॉ सुद्धा माहिती झालेला असेल की कशा पद्धतीनं मॉडर्न पिरियॉडिक लॉ आपल्याला काय सांगतो आहे. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर ए पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर्स. ओके. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझे राजकुमार थेबान यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रांना शेअर करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.